हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 26 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. मिथून जीवाला समजत असतो की नेहमी नंदिनीच का. देवळात पण लग्नाच्या वेळेस नंदिनीच्या नावाचा गंध पार्थला लावायचा होता, पण नेमकं पार्थ खाली वाकला आणि नेमकं पार्थच्या नावाचा गंध तुझ्या कपाळाला लागला. जीवाला लगेच ते त्यावेळेसचं आठवतं. तेव्हा ते पुजारी पण बोलतात की तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो. तेव्हा मिथून बोलतो, जीवा ते तुझं काही इनोसन्स आहे ना, ते सतत तुला काहीतरी सांगतंय म्हणतंय हे सगळं तुझं आहे, तुझ्या लक्षात का येत नाही आहे. बाई, काही जोड्या देव फुरसतीनं बनवतो आणि त्यातली एक जोडी तुम्ही आहेत, नंदिनी आणि जीवाची. अरे माझ्याकडून कुठलं कोडं सुटलं नसेल, पण हे कोडं माझं सुटलं आहे. तू लिहून घे माझ्याकडून. तुमच्या 6 महिन्यात तुम्ही दोघं 7 जन्मासाठी बांधले जाणार. तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही. तेव्हा मिथून खुश होऊन आय लाईक दिस म्हणत बाहेर निघून जातो. तेव्हा जीवा आरशाजवळ जातो. नंदिनी आणि त्याच्या लग्नाचा फोटो उचलतो. तेव्हा त्याला लग्नाच्या वेळेस माईंनी सांगितलेलं आठवतं की जे येईल जे मिळेल त्याचा तसा स्वीकार कर. त्याला मिथूनचे वाक्य आठवतात की तू आणि नंदिनीने कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही. तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येते. इकडे रम्या घाबरलेली असते आणि बोलते, पिहू काय. तेव्हा रम्या बोलते, अरे बापरे, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस. तेव्हा नंदिनी बोलते, चोरून ऐकायला मी काही चोरी नाही केली आहे रम्या, पण तू ज्या पद्धतीने पिहूला विचारत होतीस, तिला खोदून प्रश्न विचारत होतीस, त्यामुळे तुझ्या मनात काहीतरी वेगळे हे मला नक्की कळलं. तेव्हा रम्या बोलते, हे असं काही बोलू नकोस नंदिनी, मी काहीही बोललेलं नाही. पिहू, मी तुला असं काही बोलले का. तेव्हा पिहू घाबरून बोलते, नंदिनी बहिणी. तेव्हा नंदिनी पिहूला बाहेर काढून देते. तेव्हा रम्या पण जायला लागते. तेव्हा नंदिनी रम्याचा हात पकडते आणि बोलते, रम्या, एवढं खोदून काय विचारत होती पिहूला. तेव्हा रम्या बोलते, मी काय वाटेल ते विचारेन तिला, तू कोण मला विचारणारी. तेव्हा रम्या जाणार. तेव्हा नंदिनी पुन्हा हात पकडते आणि बोलते, या घरची सून आहे मी आणि पिहू एवढी लहान आहे, एवढी घाबरली होती मी, असं बोलतात तिच्याशी कोणी. तेव्हा रम्या नंदिनीचा हात चिरकाढते आणि बोलते, आता तू शिकवणार का मला. ती जरी लहान असली ना तरी तुझ्या आधीपासून मी तिला ओळखते. तिने काय पराक्रम केले हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुला. तेव्हा नंदिनी बोलते, तुझ्याही बाबतीत काही वेगळं नाही आहे, तूही आधी काय पराक्रम केले हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. तेव्हा रम्या ओरडते, बास नंदिनी, मी ऐकून घेते म्हटल्यावर वाटेल ते बोलू नकोस आणि माझ्यावर तर संशय अजिबात घेऊ नको. तिला फिट्स का आल्या हे विचारायलाच आले होते मी इथे. तेव्हा नंदिनी बोलते, तोच माझा प्रश्न आहे. इतर वेळी पिहूच्या आसपास न फिरकणारी तू असा अचानक इतका इंटरेस्ट का घेतेस. आणि पिहूने खूप पराक्रम गाजवले म्हणतेस ना, तिच्यासाठी सूप घेऊन आली होतीस प्यायला. मला माहिती आहे, गोड बोलून तुला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं म्हणून असा हात गच्च धरला होता असतो तिचा. तेव्हा नंदिनी बोलते, तिला फिट्स येण्याचा आणि तुझा काही संबंध तर नाही. तेव्हा रम्या अडखळत बोलते, काय बोलतेस नंदिनी, माझा संबंध कशाला असेल, मी काहीही केलेलं नाही नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते, केलं नसशील तर ठीकच आहे, नाहीतर माझी पद्धत तर तुला खूप चांगली माहिती आहे. नंदिनी बोलून नाही करून दाखवते आणि जर तू काही केलं असेल तर ते मी नक्की शोधून काढेन. तेव्हा रम्या रागाने तिथून निघून जाते. इकडे जीवा पारच्या रूममध्ये येतो आणि बोलतो, दादा, हा तुझा शर्ट माझ्या वॉर्डरोबमध्ये आला होता, कदाचित कल्पनाताईंनी ठेवला असेल. तेव्हा पार्थ बोलतो, अरे मग राहू दे ना. तेव्हा पार्थ बोलतो, माझं तुझं असं कधी केलं आहे का मी, जे माझं आहे ते तुझंच आहे. तेव्हा जीवा चुकून बोलतो की जे माझं होतं ते तुझं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, काय. तेव्हा जीवा बोलतो, नाही मी म्हटलं की मला जेव्हा लागेल तेव्हा मागून घेईल ना तुझ्याकडून. तेव्हा जीवा जायला लागतो. तेव्हा पार्थ बोलतो, जीवा चल ना, बोल माझ्याशी काहीतरी. तेव्हा जीवा बोलतो, नाही तू काम करत होतास ना. तेव्हा पार्थ बोलतो, काम काय होतच राहील, तुझ्यापेक्षा काय काम महत्त्वाचं आहे मला. तेव्हा पार्थ जीवाला बोलतो की तू म्हणतोयस नंतर येतो मी गप्पा मारायला, पण शेवटचं आपण कधी गप्पा मारले आहे आठवतं आहे का तुला. आठवायला लागते, मी सांगतो. इवन लग्नानंतर आपण छान गप्पाच मारलेल्या नाही आहेत, धमाल केलेली नाही आहे, काही तोडलं नाही फोडलं नाही, किती दिवस झाले आपण खळखळून हसलोच नाही, आई आपल्याला ओरडलीसुद्धा नाही आहे. तेव्हाही जीवा बोलतो की खरंच यार, माझ्या लक्षातच आलं नाही आपण शेवटचे खळखळून कधी हसलो होतं तेही आठवत नाही आहे मला. तेव्हा पार्थ बोलतो, मान्य आहे की लग्न झाल्यावर भावंडांमध्ये संवाद कमी होतात, पण आपण भावंड नसून मित्र चांगले आहोत हेही माहिती आहे. कधी वाटतं युगला उगाच हॉस्टेलवर पाठवलं, तो असता तर आपल्यातला संवाद तरी संपला नसता. तेव्हा जीवा बोलतो, हो रे, एकाच घरात राहून आपण एकमेकांशी बोलतसुद्धा नाही आहोत. तेव्हा पार्थ बोलतो, प्रॉब्लेम तर आहेच. तेव्हा पार्थ बोलतो, काय प्रॉब्लेम आहे, असा काय प्रॉब्लेम आहे की तू माझ्याबरोबर शेअर करू शकत नाही. तेव्हा जीवा बोलतो, नाही अरे असं काही नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, नक्की. तेव्हा जीवा बोलतो, हो नक्की. तेव्हा पार्थ जीवाकडे बघतो आणि बोलतो, जीवा तुला खोटं नाही बोलता येत, तू सांगितलं नाहीस तरी मला माहिती आहे की तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार आहे.
तेव्हा जीवा बोलतो, अरे दादा, मला तुला एक विचारायचं होतं, विचारू? तेव्हा पार्थ बोलतो, विचार ना. तेव्हा जीवा विचारतो, ते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी पूजेवरनं अचानक का उठलास आणि सगळ्यांसमोर तू मला असं का विचारलंस की जीवा तुला हे सगळं मान्य आहे का म्हणून? तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो, काव्या लग्नानंतर जे काही घरच्यांशी आणि अशा काही वागल्यात, त्या अशा काही वागल्या ते पूजेला बसल्या बसल्या मला आठवलं असं आणि मी रिॲक्ट झालो. आणि ज्या परिस्थितीत तुझं आणि नंदिनीचं लग्न झालं आहे तेव्हा पार्थ बोलतो की आय एम सॉरी मी असं रिॲक्ट झालो. तेव्हा जीवा बोलतो, दादा जे झालं ते झालं, तू आतून किती हल्लायस ते त्या दिवशी जाणवलं मला. तेव्हा पार्थ बोलतो, माझ्या बाबतीत तुला जाणवलं आणि तू जाणवही नाही देतेस जीवा, असं नको करू, मोठा भाऊ आहे मी तुझा. तुला जे दुःख आहे, मनातला जो सल आहे तो आनंदाने माझ्याबरोबर शेअर कर ना. पण मी त्याच्यावर सोल्युशन नाही देऊ शकलो तरी तुला बोलून मोकळं झाल्यासारखं होईल. तू माझ्याशी बोलतोयस हे समाधान राहील रे मला फक्त असं वाटते की आपल्यातला संवाद नको कमी व्हायला. तेव्हा जीवा बोलतो, अरे दादा वेडा आहेस का, मी तुझ्याशी बोलत नाही आहे याचा तुला इतका त्रास होतो आहे? तेव्हा पार्थ बोलतो, त्रास होतो आहे मला. मधल्या काळात आपण बोलत नव्हतो तर असं वाटायचं की तुला येऊन असं पंच मारावा, पण तेवढंही नातं राहिलं आहे की नाही आपला हक्क या विचाराने गप्प राहायचो, हक्क आहे की नाही. तेव्हा जीवा बोलतो, झालं बोललास, अरे मोठा भाऊ आहे तू माझा, काय विचारतोयस तू हक्काने काही विचारू शकतो. तेव्हा पार्थ त्याचे केस विस्कटतो. तेव्हा जीवा बोलतो, बघ ह्याचं केस विस्कटू नकोस फक्त आणि ह्याचं मुळमुळ रडू नकोस, कॉमेडी दिसतोस रडताना. तेव्हा पार्थ पुन्हा त्याचे केस नीट करतो आणि बोलतो, आता जेव्हा पुन्हा कधी पण वाटेल ना तेव्हा माझ्याशी बोलत जा, येशील ना. तेव्हा जीवा बोलतो, तू फक्त आठवण काढ, हा जीवा तुझ्यासाठी हजर असेल. इकडे नंदिनी कपाट ठेवत असते तेव्हा तिला ती रम्याची जे बोलते ते तिला आठवत असतं. तेव्हा नंदिनी रम्याबद्दल विचार करत असते की ती पिहूला असं का विचारत होती आणि एवढी का काळजी करत होती आणि पिहूला फिट्स येण्यामागे तर तिचं काही कारण तर नाही. नंदिनी विचार करत असते तेव्हा तिला कपाटात त्यांचे डिवोर्स पेपर दिसतात. तेव्हा ती जीवाला सही करायला लावते तेव्हाचंही तिला आठवतं हॉटेलमधलं. चेअरवर बसून ते पेपर टेबलावरती ठेवते तेवढ्यात तिकडने जीवा येतो. जीवा नंदिनीकडे बघतो आणि कॉटवरच्या पसाऱ्याकडेही बघतो. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि बोलतो, काय गं कुठल्या विचारात गुंतली आहेस? तेव्हा नंदिनी नाही बोलते. तेव्हा जीवा बोलतो, अगं बोलून बघावं, बोलल्याने मोकळं होतं आणि समोरच्याशी संवादही घडतो. तेव्हा नंदिनी उभी राहते आणि बोलते, आत्ता संवाद साधायचा आहे तुम्हाला माहितीच असेल की परीक्षेला उशिरा गेल्याने पेपर सुटतो, झाडांना पाणी नाही घातलं तर झाडं सुकतात, खोली नियमित नाही आवरली की पसारा तसाच राहून जातो. तसंच संवादसुद्धा वेळीच साधायचा असतो, म्हणजे मग कशी कोर्टाची पायरी चढावी लागत नाही. तेव्हा जीवा विचारतो की तू टेन्शनमध्ये दिसलीस म्हणून मी विचारलं. तेव्हा नंदिनी बोलते, मग मी टेन्शनमध्ये का आहे हे विचारा ना, मला कळत नाही की एवढं सगळं होऊन तुम्ही इतके रिलॅक्स कसे असू शकतात. तेव्हा जीवा बोलतो की तुला असं का वाटतं की मी रिलॅक्स आहे? ज्या गोष्टींमुळे तुझ्या मनात गोंधळ सुरू आहे ना त्या गोष्टींचा मलासुद्धा प्रचंड त्रास होतो आहे, पण तो त्रास, ते टेन्शन, ते सगळं घेऊन मी सगळ्यांसमोर नाही ना वावरू शकत. आईबाबांना डाऊट येईल, कळेल त्यांना, म्हणून मी रिलॅक्स आहे असं दाखवावं लागतं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा मग ही तारेवरची कसरत रोज करताना घुसमट नाही होत तुमची? तेव्हा जीवा बोलतो, होती रोज त्रास होतो मला. आत्तासुद्धा पार्थ दादाला शर्ट द्यायला गेलो मी, त्याच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हतो मी, जड जात आहे मला खूप. आजपर्यंत अशी एकही गोष्ट झालेली नाही की जे त्याच्यासोबत मी शेअर केली नाही, त्याला सांगितलेली नाही असं. आणि आज मी डिवॉर्स घेतो हे कसं सांगू त्याला, तो काय रिॲक्ट करेल ना त्याच्या विचारानेच मला भीती वाटते. हे बघ, या गोष्टीतून तूही सफर करते माहिती मला, तुला आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगितलं नाही याचं गिल्ट वाटतं आहे ना, ठीक आहे आपण आत्ता जाऊन त्यांना सांगूया. तेव्हा नंदिनी बोलते, आत्ता चला सांगूया. आत्ताच सकाळी घरात एवढी चांगली आनंदाची बातमी आली आहे, शाहूवाडीची प्रॉपर्टी. एवढी आनंदाची गोष्ट असताना आपण आपल्या डिवोर्सबद्दल सांगायचं म्हणजे घरात आलेल्या सुखाला गालबोट लावल्यासारखं नाही का होणार? तेव्हा जेव्हा बोलतो की तुझं असं असतं, तुला डिवोर्स होणार हेही त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्या सुखाला गालबोट लागलेलंही तुला चालणार नाही आहे. कधीतरी ते सांगावं लागणार आहे. किती दिवस आजचं मरण उद्यावर ढकलणार आहोत आपण. तेव्हा नंदिनी बोलते, मला नाही माहीत जीवा, मला खरंच नाही माहीत. पण जेव्हा आई समोर येतात आणि मला म्हणतात की नंदिनी कसं तू आहे म्हणून सगळं सुरळीत आहे, तेव्हा खरंच अस्वस्थ व्हायला लागतं. खरंच मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगू? मी फार दिवस या घरात नसणार आहे. या खोटेपणाचा खूप त्रास होतो आहे जीवा मला. आईबाबांच्या किती अपेक्षा आहे माझ्याकडून. जेव्हा त्यांना कळेल की आपण डिवोर्स घेतो आहे तर काय वाटेल त्यांना, तेव्हा त्यांची काय मतं असतील माझ्याबद्दल, या सगळ्यांचा विचार करून मला खूप त्रास होतो आहे. हे लग्न करून आधीच नात्यात अडकले होते, आता त्याच नात्यातून सुटका करून घेताना आणखी अडकल्यासारखं झालं आहे मला. तेव्हा नंदिनी रडायला लागते. तेव्हा जेव्हा तिला हात लावणार तेव्हा नंदिनी बोलते, नाही जेव्हा आता मला तुमच्याकडून कुठलाच आधार नको आहे. इनफॅक्ट मला आता तुमच्याकडून काहीच नको आहे, फक्त योग्य वेळ मिळाल्यावर मला आईशी बोलायचं आहे.
पण या घरात मी आता फार काळ नाही थांबू शकणार. तेवढे कल्पना येते आणि बोलते, ताई मानिनी ताई तुम्हाला बोलवत आहेत. इथे नंदिनी स्वयंपाकघरात येते मानिनीकडे. तेव्हा त्या दोघी बोलत असतात. तेव्हा मानिनी तिला बोलते, तू आहेस म्हणून मला कसलीच काही गरज नाही. तेव्हा नंदिनी शांत बसते. तेव्हा मानिनी बोलते, काय गं नंदिनी, काय झालं, चेहरा एकदम पडला तुझा, तुला कसलं काही टेन्शन आहे का? तेव्हा नंदिनी बोलते, नाही आई. तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही बोलवलं काही काम आहे का? तेव्हा मानिनी तिला कढी बनवण्यासाठी सांगते. तेव्हा मानिनी बोलता बोलता नंदिनीला सांगत असते की मी पिहूसाठी पेज बनवते, तू तिला गोडीने बोलते, त्या बोलता खायला घालशील म्हणून. तेव्हा नंदिनी पुन्हा शांत होते. मानिनी पुन्हा तिच्याकडे बघते. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी तुझं लक्ष आहे की मी एकटीच बडबड करते? तेव्हा नंदिनी बोलते की नाही आहे ना, मी ते पिहूचाच विचार करते. नंदिनी पिहूबद्दल बोलत असते की तिच्या काय मनात आहे, तिला आपल्याला सांगायचं आहे पण ती सांगू शकत नाही. तिच्या मनात नेमकं काय टेन्शन आहे हे जर कळलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेव्हा मानिनी पण बोलते की हो. तेव्हा मानिनी बोलते की तू नक्की याच गोष्टीचा विचार करतेस की मध्ये काही वेगळ्या विचारांमध्ये जाऊन आलीस? तेव्हा नंदिनीला ते जीवाबद्दलचं डायवॉर्स सगळं आठवतं. नंदिनी शांत बसते आणि ते आजचा एपिसोड संपतो.